नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। दिनांक 28 एप्रिल 2024 वार रविवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर बदल होत असतात। हे शेतमालाचे दर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे। जर आपण शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज भावामध्ये होणारे बदल हे आपल्यापर्यंत समजतील। तर चला आपण पाहूयात की आज कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या मालाचे दर हे आज उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज आंब्यांसाठी मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी देवगडचे वेंगुर्ला या ठिकाणचे आंबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। क्वालिटीमध्ये या आंब्यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो। देवगड या नावाने प्रसिद्ध असलेले वेंगुर्ला या ठिकाणचे हे आंबे आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः 200 रुपये डझन या ठिकाणी आंब्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी पण पाहू शकता आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 200 रुपये डझन ही आपल्याला 4 डझनाची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः आपल्याला आज जो भाव मिळालेला आहे तो देवगड हापूस कमी क्वालिटीमध्ये हा आंबा असल्यामुळे साधारणतः 200 रुपये डझन हा आंब्याचा भाव चालू आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कर लोणच्यासाठी वापरली जाणारी कैरी जी आहे, तर आंबट कैरी असल्यामुळे याला लोणच्यासाठी चांगल्या प्रकारे मागणी असते। तर साधारणतः 20 रुपये किलो या ठिकाणी आज लोणच्याच्या कैरीसाठी मागणी आपल्याला पाहायला मिळते। तर अंजीर या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे अंजीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः 40 ते 60 रुपये किलो या ठिकाणी अंजीरसाठी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता अननस पाहायला मिळते। तर अननसासाठी साधारणतः 1200 रुपये डझन या प्रकारे चांगला भाव आज अननसासाठी चालू आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आंब्यांसाठी मोठ्या प्रमाणात येथे बोली पण लावली जाते। तर पाहू शकता आंब्यांची आवक या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी ते देवगड या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आंबा आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची कॅरेट मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। तर पपईसाठी आज पूर्ण दर आपल्याला कमी पाहायला मिळते। 5 रुपये ते 6 रुपये किलो या ठिकाणी आज पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता बदाम आंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। तर आंब्यासाठी साधारणतः 60 रुपये ते 70 रुपये किलो या ठिकाणी आज बदाम आंब्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी जो आंबा आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। क्वालिटी आपण पाहू शकता 1 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः एक 60 ते 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंब्यासाठी दर पाहायला मिळते। बदाम आपण पाहू शकता त्यानंतर चिक्कू जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी चिक्कू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर आज चिक्कूसाठी साधारणतः एक 18 ते 25 रुपये किलो या ठिकाणी आज चिक्कूसाठी दर या पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडाची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर कलिंगड साधारणतः 8 रुपये ते 14 रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळतोय। तर कलिंगडाचं रेट आज चांगल्या प्रकारे वाढलेला आपल्याला पाहायला मिळते। 2 रुपयांनी कलिंगडासाठी रेट आपल्याला चांगलं वाढलेला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 25 ते 30 रुपये किलो या ठिकाणी खरबूजासाठी आज दर मिळालेला आहे। तर हे जे आपण पाहू शकता हे खरबूज आहे, निर्मल या जातीचं खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर या जातीचं खरबूजाला चांगल्या प्रकारे मागणी असते। त्याचबरोबर याची चव आणि गोडी चांगल्या प्रकारे आहे। तर याचा आज दर साधारणतः 20 ते 25 रुपये किलो या ठिकाणी आज दर पाहायला मिळालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस या ठिकाणी आंबा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी रत्नागिरी हापूसची आपल्याला सांगायची काही गरज नाही, परंतु मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला दर कमी पाहायला मिळतात। तर सध्या रत्नागिरी हापूससाठी
2400 रुपये 4 डझनाच्या पेटीसाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर रत्नागिरीचे दर सध्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.